काँग्रेस पक्षाच्या वतीने गांधीभवन शहागंज येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। या पत्रकार परिषदेमध्ये मनरेगाबाबत माहिती देण्यात आली। देख के जो शासन निर्णय लेगा ऐसा शासन चाहिए आणि म्हणून घटकातला सर्वात शेवटचा जो भाग आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून हा मनरेगा तयार करण्यात आला होता। आता काय झालंय की आपण इथपर्यंत असं वाटतं आपल्याला की याचं फक्त नाव बदलण्यात आलं, बरोबर। आता जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये रामजी हे नाव देण्यात आलं, जी रामजी हे फक्त सरफेस आहे, पण याचा ऍक्च्युली पूर्ण गाभाच बदलण्यात आलेला आहे, पूर्ण आत्माच बदलण्यात आलेला आहे, याच्यातला आत्मा काढून घेण्यात आलेला आहे। आणि तो कसा मी तुम्हाला सांगतो। आता त्यांचं असं आहे की हा आता अधिकार राहिला नाही, पहिला मुद्दा। दुसरा असा आहे की पूर्वी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची पूर्ण जबाबदारी होती की याचे पूर्ण 100% पैसे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं यायचे। आता ते येणार नाही। आता याच्यामध्ये यांनी अशी प्रोव्हिजन ठेवली की केंद्र सरकार फक्त 60% पैसे देणार, 40% पैसे हे राज्याला उभे करावे लागतील। म्हणजे आजची स्थिती जर का तुम्ही पूर्ण राज्यांची जर का बघितली भारतातल्या, तर जवळपास प्रत्येक राज्य आता कर्जानं बुडालेलं आहे। त्याच्याकडे एवढी आर्थिक सुबत्ता नाहीये की त्याचा नवीन रोजगार निर्माण करेल। म्हणजे काय होणार, तर हे शेवटी सरकारनं आपली जबाबदारी झटकलेली आहे आणि राज्यावर टाकलेली। दुसरा अजून याच्या पाठीमागं काय आहे, तर हे आता पूर्वी ग्रामपंचायत असेल, तिथले लोक असतील, ग्रामसभा असेल, त्या लोकांना माहित असायचं की आपल्या आजूबाजूला कोणते कामं करायला पाहिजेत आणि त्यानुसार अहवाल वरती जायचा आणि त्यानुसार मग त्याचे फंड्स रिलीज व्हायचे आणि ते काम करण्यात यायचं। आता काय झालंय, आता ही प्रोव्हिजन काढण्यात आली। आता सेंटर ठरवणार आहे की काय काम देणार। म्हणजे आता जो सर्वसामान्यांचा जो विकास स्वतः आजूबाजूचा करण्याची जी त्यांची संकल्पना होती, त्याच्या पाठीमागे त्यांना सेंटरला ठेवून जे बनवण्यात आलेलं होतं, आता ते त्याच्यापासून दूर गेलं आणि आता सेंटर ठरवणार आहे की तुमच्या गावामध्ये काय काम करायचं, कोणत्या स्टेटमध्ये काय काम करायचं। थर्ड असं होतं की याच्यामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट ऍप्लिकेबल होता। आता याच्यामध्ये कामाचीच गॅरंटी नाही, ती मिनिमम वेजेसचा प्रश्नच होता। आणि अशा प्रकारे म्हणजे पूर्वीचं जे नाव होतं महात्मा गांधी, ज्याला आपण लोकांना असं वाटतं की काँग्रेस त्याच्यासाठी महात्मा गांधीचं नाव बदललं म्हणून रस्त्यावर येईल किंवा बाकीच्या गोष्टी होतील, आणि इथपर्यंतच हा विषय फक्त केंद्रित करण्यासाठी आणि त्याला एक रामजी नाव देऊन त्याच्यावरतीच हा पूर्ण ऍक्ट फिरवण्यासाठी त्यांनी आतला गाभाला टचच झाला नाही पाहिजे हे नियोजन केलेलं आहे। तर मनरेगाचा जो मेन संकल्पना होती, ही संकल्पना याच्यातनं गायब झालेली, हा आता अधिकार राहिलेला नाही। जगामध्ये युरोपियन कंट्रीज काही जर का सोडल्या राईट टू वर्क वाल्या, ज्याच्यामध्ये इंग्लंड सर्वात फर्स्ट आहे, त्याच्यानंतर भारतात ही पहिली संकल्पना होती ज्याच्यामध्ये राईट टू वर्क आहे। म्हणजे सन्मानाने जीवन जगण्यासाठी मी काम करायला तयार आहे, मला फक्त काम द्या, मला सन्मानाने जीवन जगायचं। तर हा याच्यातला गाभा काढून घेण्यात आलेला आहे। आता याच्यानंतर काय होणार आहे की सरकार कोणतंही असं आपल्या पद्धतीने नियोजन करणार असल्यामुळं आता ते याच्यामध्ये बायस असू शकतं, कारण जिथं सेंट्रल गव्हर्नमेंट जे म्हणजे ज्या पक्षाचं आहे, ज्या पक्षाचं राज्य सरकार आहे, तिकडे जरा फंड्स जास्ती जाते, कारण आता सेंटरच्या हातात एकट्याच्या खालून अहवाल जाणार नाही, खालून ते मानणार नाही। अशा वेळेस याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि म्हणून सर्वसामान्यांचा हा एक अधिकार त्यांनी हिरावून घेतलेला आहे। आमचं असं म्हणणं आहे की हा फक्त विषय इथपर्यंत मर्यादित ठेवू नका की महात्मा गांधी मनरेगाचं जे महात्मा गांधी नाव त्याच्यामधून काढण्यात आलं,
आणि रामजी नाव टाकण्यात आलं. हा विषय अजून वेगळा गंभीर आहे. तुम्हाला अजून त्याचं सांगतो मी. आता हे रामजी नाव जर रामजी तुम्ही जर का घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की काय केलं त्यांनी गॅरंटी. मग काय केलंय? रोजगार हा झाला हिंदी शब्द, रोजगार फॉर इंग्लिश, मग आजीविका पुन्हा हिंदी शब्द, मग मिशन इंग्लिश, लास्टला ग्रामीण. म्हणजे त्यांनी किती जाणीवपूर्वक लोकांना भावनेत अडकून ठेवण्यासाठी हे नाव केलं हे लोकांना पण कळायला पाहिजे. ना ते पूर्ण हिंदी आहे ना ते पूर्ण इंग्लिश आहे. कुठून का वेळेला ते राम शब्द त्याच्यामध्ये आला पाहिजे, जेणेकरून याला जर का काँग्रेसने किंवा सर्वसामान्य लोकांनी जर का याच्या विरोधात रस्त्यावर आलं तर त्याला भावनिक अँगल तयार करता आला पाहिजे धर्माच्या नावावरती. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असा नाही की राम नाव ठेवण्यात काही चुकी. माझं म्हणणं आहे की जर का तुम्ही एकच ठेवायचं असतं तर हिंदीमध्ये ठेवू शकत होते, इंग्लिशमध्ये ठेवू शकत होते, काही अडचण नाही. पण ते नाव येण्यासाठी ते येतच नव्हतं, तर ते जबरदस्ती वेगवेगळे नावं त्याच्यामध्ये ऍड करून ते नाव बनवण्यात आलं. आणि मेन याच्या गाभ्याला धक्का लागला नाही पाहिजे, याचा आत्मा काढून घेतला लोकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे, म्हणून सरफेसवरतीच हे फिरत राहिलं पाहिजे नावावरती, इथपर्यंत त्याला मर्यादित राहावं यासाठी हा पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे, स्क्रिप्टेड आहे. आणि म्हणून काँग्रेस पक्ष या सर्व गोष्टीचा एक विरोध करतो. फक्त नावालाच विरोध नाही, नावाला तर विरोध आहेच. कारण महात्मा गांधीच्या स्वप्नातला भारत जो ग्राम स्वराज्य, ज्याच्यामध्ये शेड्यूल 11, ज्याच्यामध्ये वेलफेअरनेस ऑफ स्टेट मध्ये आहे, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर, इरिगेशन या सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत शेड्यूल 11 मध्ये, त्याला सुद्धा हा धक्का आहे पहिला. दुसरा, कॉन्स्टिट्यूशनचा फेडरल स्ट्रक्चर जे आहे स्टेट आणि सेंटरचं, याला सुद्धा तो धक्का आहे, त्याच्यामुळे तो विरोध करतो. आणि जे सर्वसामान्यांचे अधिकार आहेत, समाजातील सर्वात शेवटचा घटक जो कामासाठी आतुर आहे, ऑलरेडी एवढी अनएम्प्लॉयमेंट आहे भारतामध्ये, त्याच्यामध्ये लोकांच्या हातात काम नाही. ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत ते शहराकडे का चाललेत, त्याचा ते मायग्रेशन थांबलं पाहिजे, हा पण याच्या पाठीमागचा उद्देश होता. कारण ग्रामीण भागामध्ये जर का तुम्हाला 100 दिवस गॅरंटेड काम मिळत असेल तर तुम्ही शहरांकडे जास्ती, आज जो पूर्ण शहरचं हे विद्रुपीकरण आपण बघतोय त्याचं कारण काय? कारण खेड्यामधले कामं कमी झाले. जर का तुम्हाला गॅरंटी मिळाली 100 दिवस कामाची खेड्यामध्ये, तर तुम्ही शहराकडे मायग्रेट होणार नाही. ओके. आणि म्हणून त्याला सुद्धा तो धक्का आहे. म्हणून ओव्हरऑल पूर्ण काँग्रेस पक्ष अशी मागणी काँग्रेस पक्षाची की एक तर हा ऍक्ट मध्ये जेवढ्या काही सुधारणा, म्हणजे सुधारणा नाही म्हणता येईल याला, जेवढे काही तुम्ही अमेंडमेंट केल्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या विरोधात आहेत त्या पाठीमागे घेतल्या पाहिजे. तसा हा ऍक्टचा नाव बदललं हे पण पाठीमागे घेतलं पाहिजे. ऍक्ट जसं ज्या नावाने त्याच नावाने ते सुशोभित दिसतं, हा दुसरा पार्ट आहे. सेकंड थिंग की याच्यामध्ये जे मिनिमम वेजेस आहेत, जे 400 रुपये आपण एक कन्सिडर केलेले, कारण इन्फ्लेशन रेट कंटिन्यू वाढायला लागला. तुम्ही बघा की मागच्या भरपूर काळामध्ये जोपर्यंत युपीए सरकार होतं, जसा जसा इन्फ्लेशन रेट वाढायचा तशा तशा पद्धतीने वेजेस वाढवण्यात आले याच्यामध्ये. परंतु मागच्या 3 वर्षापासून ना त्याच्यासाठी फंड्स अवेलेबल करत आहेत गव्हर्नमेंट, ना त्याच्यामध्ये कोणती इन्क्रीमेंट, काहीच नाही. तर हा आमच्या काँग्रेस पक्ष म्हणून ही आमची डिमांड आहे. आणि काँग्रेस पक्ष याच्यासाठी सर्वतोपरी तयार आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठी, या गोष्टीसाठी आम्ही आमचे उपोषण पण करू. जो महात्मा गांधीजींनी आम्हाला मार्ग दाखवलाय उपोषणाचा, सत्याग्रहाचा, ते आम्ही चालूच राहणार आहे. आणि शेवटी याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर पण उतरू. हा शेवटी लोकांच्या अधिकारांचा प्रश्न.